अश्विनी, अगं ये, तू काय करतेस? हे करायला आपल्याकडे खूप सारी माणसं आहेत. तू ही कामं करायची नाहीस? अगं हे करताना कुठेतरी वेडी वाकडी वाकलीस तर काय होईल? मी सांगेन कोणाला तरी, प्लीज. मी त्यासाठी मज्जा आणली. तुला आता कपडे घट्ट व्हायला लागतील ना, तू आता सैलसर कपडे घातले पाहिजेस म्हणून मी आणले. माझी डिझायनर येणार आहे, ती सगळे कपडे शिवून देईलच, पण तात्पुरतंही आणलंय. पण मला कपडे घट्ट होत नाही आहेत, व्यवस्थित आहेत. उलट हे खूप सैल होईल. जितके सैल कपडे ना तितकं चांगलं असतं. आणि रात्री झोपताना तर शक्य तितके सैल कपडे घालावे. बाळाची वाढ त्यावेळेला सगळ्यात जास्त होत असते म्हणून. तू हे मला घालून दाखव ना, मला बघायचंय. हां, डोंट वरी, हे मी शोभाकडनं सगळं लावून देते. ठीक आहे, आले. शोभा, शोभा. हा ताई. हा, हे सगळं ताईंच्या कपाटात ठेवून दे. आणि उद्यापासून ताईंचा बेड तू लावायचा. ताराबाई. काय ताई? माझ्या वॉर्डरोबमध्ये आज शुभंकर साहेबांचा फोटो आहे फ्रेम केलेला. आतल्या खणात असेल, तेवढा जरा घेऊन या ना पटकन. हो ताई, मी जाऊ? हो, पण उद्यापासून सांगितलेलं काम करा ते. हो. हा घ्या फोटो. पण ताई, हा एवढा मोठा फोटो असताना हा छोटा फोटो कशाला आणखीन? या. हे तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल बाहेर. काय? असं म्हणतात की बाळ ज्या व्यक्तीसारखं दिसायला हवं असेल ना, ती व्यक्ती जास्तीत जास्त वेळ डोळ्यासमोर राहिली तर बाळ अगदी तसंच जन्माला येतं. मला बाळ शुभूसारखं हवंय. मला माहितीये हा मोठा फोटो इथे आहे, पण तू जेव्हा रूममध्ये येशील ना, तेव्हा पहिल्यांदा तुला शुभंकरचा फोटो दिसेल. आणि रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर हा फोटो दिसेल. मला माहितीये तुला हे सगळं खूप ऑड वाटत असेल, बट आय ट्रस्ट ऑल दीज थिंग्स. माझा खरंच खूप मनापासून विश्वास आहे या गोष्टींवर. खरंच. मस्त दिसतेस तू. आता खरंच वाटतेस माझ्या बाळाची आई. सो स्वीट. गुड नाईट. लवकर झोप. गुड नाईट. आई जरा हळू. काय हळू? अगं भांडू नकोस म्हणजे.
अरे 2 दिवस दूध का नाही घातलंस तू? पैसे द्या आधी. अरे पळून जातोय का आम्ही? पैसे द्यायला नाही म्हटलंय का? देणार आहोत ना पैसे. अहो पण कधी देणार? 3 महिने झाले बाकी आहेत. आम्हाला भरायला लागतात आमच्या खिशातनं. ते काय चालणार नाही. अगोदर पैसे टाका, नाहीतर काय? आणि पैसे नाही दिले तर काय करणार आहेस तू? अरे चोरत का आम्ही? पैसे न देता पळून जायला? संसार म्हटलं की पुढे मागे होणारच ना काहीतरी. ते संसारा बिंसाराचं आम्हाला नका सांगू. तुमच्याकडे लहान बाय म्हणालात म्हणून एवढे दिवस गप्प बसलो. काय लिमिट विमिट आहे का नाही? ते काय नाही, जे काय बोलायचं असेल ते मी साहेबांशी बोलून घे. साहेबांशी काय बोलायचं तुला? मी आहे ना इथे उभी समोर तुझ्या. जे काय बोलायचं ते माझ्याशी बोल. साहेब येतात तुला दरवेळेला पैसे द्यायला. पैसे द्या ना. तू अगोदर दूध दे, मग पैशाचं आपण नंतर बोलू. नाही, मी दूध देणार नाही. बाळा, तू त्यांचा आहेस, माझा नाही आहेस. तुला त्यांच्यासारखं व्हायचंय. शुभंकर आणि नमितासारखं. शुभंकर सारखा हुशार आणि प्रॅक्टिकल हो, आणि नमिता सारखा प्रेमळ हळवाई हो. माझ्याकडून कदाचित कर्तव्य बुद्धी येईल तुझ्याकडे, पण काहीही झालं तरी चारी बाजूने कोंडमारा करणारं माझं नशीब मात्र घेऊ नकोस. शुभू, माझं वॉलेट दे ना प्लीज. शुभू, मीच ही मूर्ती तिकडे ठेवली होती. अरे पण शुभंकर, मला माहिती आहे ही तू आशूला दिली होतीस. कारण तिच्या पोटात आपलं बाळ असणार आहे मीता, आपलं बाळ. त्या बाळाची आई ती नाही, तू असणार आहेस. हे तिच्याही लक्षात यायला हवं आणि तुझ्याही. ठेवून दे तिकडे. ताराबाई, अगदी जुनं आणि लहानचं पुस्तक आहे बघा. सापडेल तुम्हाला लगेच. मा, हे साड्या लावून झाले ना की तुम्हाला शोधून देते बघा पुस्तक. बरं बरं.
माझी नमिता आहेच तशी निर्मळ मनाची. प्रत्येकाच्या अडीअडचणीला सगळ्यात आधी पुढे असते आणि कोणासाठी काहीही केलं ना तरी चकार शब्द तोंडातून काढायची नाही. अगदी सगळ्यांना जीव लावला या पोरीने. वय ना. चेक अँड मेट. हे आई, तू असं लवकर लवकर नाही जिंकायचं. मग आपण लक्ष द्यायचं ना खेळताना. काय चाललंय काय? मामी, काय मस्ती चालली आहे? आता काय बाबा, रोज मामीचं दर्शन होतंय. कारण मिहीरराव आलेत ना. आम्हाला नुसतं आपलं फोनवर भागवावं लागतं. काय करणार, मी तितका स्पेशल आहे ना. आपल्या आजीने आपल्याला एक काहीतरी पुस्तक पाठवले बाबा. आजीनी? पण हे पुस्तक खूप ओल्ड आहे. ओल्ड इज गोल्ड. आणि हे तुझ्या मम्माचं लहानपणीचं पुस्तक आहे, सचोटीचे बक्षीस. मग मी आताच वाचतो. मामी मी आलो. हाय. बसा मामीबाई. माझं पुस्तक लहानपणचं. गोड वाटतंय. तेच मिहीर वाचणार आता. हो, मा म्हणाल्या मला आता आता शुभूची पण लहानपणीची पुस्तकं वाचणारं कोणीतरी येणार आहे. असं आपल्या जवळचा ठेवा कोणाला तरी द्यावा असं असं प्रत्येकालाच वाटत असेल. काय झालं नमिता, एवढी काय इमोशनल झालीयस? मी सारख्या तक्रारीच करत असते असं तर नाही ना वाटत तुला मीरा? असं का वाटेल मला? मनात सारखं असं खूप काहीतरी उचंबळून येतं. मग खूप काहीतरी वाटत राहतं आणि मग जर त्या आवेगाला कोणी अडवलं ना तर खरंच मी आतून खूप घाबरी होऊन जाते. पण आता खूप शांत राहायला शिकलीस तू. हो, मी खूप मनापासून प्रयत्न करते. मीरा, तुला माहिती आहे ना, मांनी मला बाळकृष्ण आणून दिला होता आणि तो मी आशूला दिला. कारण आता आमचं बाळ तिच्याकडे आहे ना. मग शुभूनी तो बाळकृष्ण पुन्हा आमच्या रूम मध्ये आणून ठेवला. त्याचं असं म्हणणं आहे बाळ फक्त आमचं आणि आमचंच आहे आणि हे आशूच्या लक्षात राहावं म्हणून. खूप खूप विचित्र वागतो ग तो तिच्याशी. साधं धड बोलतही नाही आणि बोलला ना तरी खूप त्रयस्थासारखं आणि तुटकपणे बोलतो. असं तर करून नाही ना चालणार. हॅलो आशू, अगं मी बोलतेय. आई बोला, मी अश्विनी बोलते. कशी आहे तब्येत? नाही, तब्येत ठीक आहे, पण समीरची नोकरी गेल्याचं कळवलं नाहीस तुम्हाला? मला वाटलं तुम्ही उगाच काळजी करत बसाल आणि मग तब्येतीला त्रास होईल म्हणून नाही कळलं. आशू, अगं मूल जगाच्या पाठीवर कुठेही असलं ना तरी त्याची काळजी आईला असतेच. म्हणजे त्याचं अगदी सगळं चांगलं चाललेलं असलं ना तरी सुद्धा. नाही, तुला नाही कळणार आता. आई झालीस ना म्हणजेच कळेल. अगं मूल कुठेही असलं तरी आईचा जीव नेहमी त्याच्यात गुंतलेलाच राहतो. अर्थात माझ्या समीरवर तू सुद्धा माझ्या इतकीच माया करतेस माहितीये मला. खूप कुडाची आहेस तू. अशा मला माहितीये, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तू जीवाचं रान करत असशील. पण हे बघ बाळा, थोडीशी विश्रांती घ्यायला हवी ना.
स्वतःकडे लक्ष द्यायला हवं ना. हे बघ तू एक काम कर. तू 4 दिवस सुट्टी काढून इकडे ये. छान तेल लावून न्हायला घालीन तुला. तुझं आवडतं गरमागरम जेवायला करून घालीन. येशील? आई खरं सांगू मला पण खूप यावंसं वाटतंय. तुमच्या हातच्या चवीची खूप आठवण येते. तुम्ही केलेलं जेवण जेवावंसं वाटतंय. खास करून का ग थांबलीस का? हे बघ तुला काय हवं ते करून घालीन मी. पण तू ये बाई 4 दिवस. जीवाभावाच्या 4 गोष्टी तरी करता येतील. येशील ना? हो मी प्रयत्न करेन. काम खूप असतं ना इकडे. हो का? ठीक आहे मग. पण काळजी घे बाई स्वतःची. तुम्ही पण. ठेवू? काय जीवाभावाच्या गोष्टी बोलू मी तुमच्याशी आई. कसं सांगू की तुमच्या होणाऱ्या सुनेला डोहाळे लागले, पण तिच्या पोटात वाढणारं बाळ मात्र तुझं म्हणणं अगदीच चुकीचं नाहीये. पण मीता, दादानी तिच्याशी तुझ्या इतकी मैत्री करावी अशी अपेक्षा नको करूस. आणि त्याच्यावर तू हे लादायचा प्रयत्न केलास ना तर कदाचित उलटाच परिणाम होईल. मला काय वाटतं, दादाला थोडं त्याच्या मनासारखं वागू दे. वागेल तू हळूहळू चांगला तिच्याशी. आणि तू आहेसच ना. तू त्या दोघांमधला दुवा जरूर हो. पण दादाला तिच्यापासून जरा अंतर ठेवावंसं वाटत असेल तर त्याचाही आदर कर. पटतंय ना? मला सगळं पटतंय, सगळं कळतं ग. पण मीरा, मला फक्त इतकंच वाटत राहतं की सगळ्यांनी सगळ्यांवर साधं सरळ प्रेम केलं ना तर सगळेच प्रश्न सुटतील की नाही. मी लक्षात ठेवेन तू सांगितलेलं. आल्यापासून नुसत्याच बोलतोय. मी पाणी सुद्धा नाही विचारलं तुला. बस हा, कॉफी घेशील ना?